गाईस, जय महाराष्ट्र पब्लिक. असंच अचानक फिरायला जायचा प्लॅन झाला आहे. अचानक ठरला आहे. बघू, मला दाखवतो कोण कोण जण आहे. माझी तर बॅग रेडी झाली आहे. अजून 2 जण यायची बाकी आहे. दोघं आल्यावर तुम्हाला सांगू कुठे जाणार आहे आणि तुम्हाला दाखवतो प्रवास कुठे जाणार तिकडचा. फायनली तर आम्ही निघालो आहे. आमचे दोघं जण आले. दोघी लेट करत आले आहे आणि आता आम्ही चाललो आहे. रिक्षा पकडायची आम्हाला पहिले. रिक्षा पकडून स्टेशनला जायचं आहे. या भावेशने खूप लेट केला आज. दाखवतो पुढे. सो गाईस, फायनल आम्हाला रिक्षा भेटली आहे. दोघांनी लेट केलं आहे खूप. 12 वाजता आमची ट्रेन आहे आणि दोघांनी खूप लेट केलं आहे आम्हाला. काय नाही चालतं रे. आणि पुढे पण थोडी खूप ट्रॅफिक आहे वाटतं. इश्के बघा कशी ट्रॅफिक आहे इकडे. आमच्या डोंबिवली सिटीमध्ये खूप ट्रॅफिक असते. तुम्हाला दाखवतो पुढे. तो गाईस, आम्ही डोंबिवली स्टेशनला पोहोचलो आहे. धावपळमध्ये आम्हाला जावं लागते आणि ट्रेन आमची 12ची ट्रेन आहे. तर लय धावपळ एवढं धावपळीत आलो आणि ट्रेनच उशीर आहे. 10:28ची ट्रेन आहे आणि अजून आली नाही. आणि हे दोघं यांच्यामुळे झाले. आम्हाला 12ची ट्रेन पकडायची आणि अजून आली नाही. काय बोलायचं यांना. काय करायचं. कर्माचे भोग आहे भाव्या तुझे. दुपारी 2 वाजता आपल्या बसले घासून घासून आता त्याचा आखा धूर निघालाय. पण काय ट्रेनमुळे आल्यावर तुम्हाला फायदा नाही झाला इथे येऊन. पण असं वाटतं घरातून अजून 10-15 मिनिटं उशिरा निघालो असं बरं झालं. त्या रिक्षावाले काकाने धूमसरी गाडी चालवली. पळवली गाडी. खटरा गाडी ती तिचा पूर्ण खुळखुळा निघत होता. तरी त्यांनी पळवली. पूर्ण आम्हाला स्टेशनच्या पायथ्याशी आणून सोडलं. पण तरी काय करू, आम्हाला ट्रेन भेटली नाही. काय करायचं नशीब. गॉड इज प्लॅन. दाखवतो ट्रेन आल्यावर. कुठली ट्रेन आता सुटली आहे. धावपळ करत आम्ही इकडे स्लो ट्रेन पकडली आहे. खूप मेहनत झाली आहे. पूर्ण घाम निघालाय. स्लो ट्रेन. भगवान के घर देर है अंदर नाही आहे. भावेशला लटकेची खूप सवय. तो काही सुधारायचा नाही. त्याला बाहेरची हवा खूप खायला आवडते. मला इथं ठाण्याला पण धावपळ करावी लागते. आमचा एक शूटर बघा कसा धावतोय. खूप धावपळच बघा. ओमकारची जिम धावता झाली. कार्डिओ. खूप धावपळीचं शहर आहे मुंबई. आणि हा भावेश खूप दमलाय. एवढं आम्ही पळालो असेल ना एका ट्रेनसाठी. एक ट्रेन आमची मिस झाली 10:55ची. नुसता पोपट होतोय. आणि वाशी पकडून जाऊ बघू काय होईल. पुढे गेल्यावर बघू. आमची काही 12ची ट्रेन आहे. आम्ही पोहोचू शकतो का नाही ते तुम्ही सांगा आम्हाला नक्की. कमेंटमध्ये सांगा. धावत आलो ना. आमची ट्रेन गेलेली आहे 11:14. आता डायरेक्ट 11:14ला ट्रेन आहे. खूप धावपळ आहे यार. सो गाईस, आमची लोकल आता आम्हाला भेटली आहे फायनली 11:14ची. आम्हाला फायनली तर ट्रेन भेटली ठाण्याला. आणि मेन डेस्टिनेशन आमचं पनवेल आहे. आणि आमची 12 वाजता ट्रेन आहे. 12:05ची ट्रेन आहे. म्हणजे 12 वाजता येते आणि 5 मिनिटांनी सुटते. म्हणजे 12:05 सुटते. आम्हाला ती भेटेल का नाही माहिती. तर आम्हाला वाटत तर नाही भेटेल. पण आम्ही खूप प्रयत्न करतोय धावत. आणि अजून 11:14ची गाडी. अजून 11:10 झाले. अजून 4 मिनटं. आमच्याकडे 1 मिनटं महत्त्वाचं आहे. खूप स्ट्रगल आहे. मुंबईचं धावपळ हे खूप कठीण आहे. खूप कठीण, अतिशय कठीण आहे. या कठीणमध्ये आमचा घाम फुटला आहे. आणि ब्लॉगसाठी एवढी मेहनत करतो आणि खूप दाखवतो. लढणारे खूप आहेत. लढणारे खूप आहे. तुम्ही कमेंटमध्ये तुम्हाला समजतील कोण येते. ठीक आहे. पनवेलला गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आम्ही पोहोचलेलो आहे. अजून पोचलो नाही. 12ची ट्रेन आहे आमची. आणि आम्ही फुल बॅग्या घेऊन फुल तयारी दे. नाही, आमची ट्रेन 12:05 तुम्ही बघू शकता. 12:02 मिनिटं झाले. अरे ब्लॅक आहे तो. 12:02 मिनिटं झाले. आणि फक्त आमच्याकडे 3 मिनिटं आहे. 3 मिनिटं आहे. आणि हे बघा पनवेल स्टेशन काही अंतरावर आहे. आणि आमची ट्रेन 3 मिनिटाचा फासला आहे. आणि बघू आता आम्ही ती ट्रेन बघू शकतो काय. आम्हाला आता प्रत्येकाचे चेहरे बघू घ्या.
भावेश आणि ओमकार. ओमकार तर जीपला जायची गड आला पण सिंह गेला अशी गती. सो गाईज फायनली आता आम्ही ट्रेनमध्ये पोचलोय. जाम कष्ट करून आलो. जाम कष्ट करता. घाम बघा हे बघा पूर्ण घाम रुमाल आणलाय मी घाम पुसायला. आणि टॉप मी तुम्हाला सांगतो जिम करा. जिम सोबत कार्डिओ पण करा. जाम पळावं लागतं. आणि आम्हाला सीट भेटते टॉपची कारण आम्ही टॉपचे. आम्हाला टॉपची सीट भेटते. टॉपची सीट खाली सगळे झोपले. खाली आम्हाला खालची पण सीट आमची पण आम्ही या काकांना दिले झोपायला. झोपा बोललो कारण आम्हाला माणूस की आहे. आम्ही कर्म चांगले करतो म्हणून आम्हाला ही ट्रेन भेटली. हो म्हणून तुम्हाला सांगतो खूप कष्ट कर्म चांगले करा. तुमचे पण सगळं काम चांगलं होईल. माणूस की ठेवा. माणूस की ठेवा. चला माणूस की ठेवा. चला नंतर हे गाईस असं आम्ही फिरतोय गाडीमध्ये टाइमपास करायला. काही नाही नंतर झोपलंय. पूर्ण टाइमपास चालू आहे आमच्या गाडीमध्ये. एका स्टेशनवर गाडी थांबली आहे. भावेश न्यू लुक. त्याची भावेशची चप्पल हरवली ट्रेनमधून पडली. जसा दिसतो तसा आहे आपण. सिंपल साधा स्टेशनवर थांबली आहे. कोणच नाही. ओनली सुमसाम. तुझी कंबर मॉर्निंग गाईस. फायनली सकाळी 6:30 वाजले. आता आम्ही विलवड्याला पोचलोय. विलवड्याच्या इकडचा व्ह्यू बघा. आता आमच्या गाडीला सिग्नल भेटला आहे. आमची गाडी चालू झाली आहे. आणि भाव्या बोलतो इथंच थांब. बाय बाय. परदेसी परदेसी जाना नहीं. काजल हात धर काजल. हम आते हैं. इकडचा सुंदर निसर्ग आमच्या कोकणात. तुम्हाला याच्यावरून समजलंच असेल कुठे जाणार आहे आम्ही फिरायला. आमच्या कोकणात. सकाळ सकाळी आम्ही सावंतवाडीला पोचलोय. आणि हा भावेश काय याला जेलमध्ये टाकल्यासारखं बेरोजगार सारखं इथं बसलाय. काय खायला याला भूकच लागते कधी पण. इकडे काय दिसतंय का वनवासासारखं काहीच नाही. इकडे सगळं जंगल जंगल आहे. आणि जे पण शॉप आहे ते बरंच लांब आहे. खूप लांब आहे. आता आमची ट्रेन सुटणार आहे. पण काय मार्केट असेल. मार्केटमधून घेऊन अण्णा मार्केट असेल ना इकडं. चला मग जाऊन येतो. जाऊ जा. आपलं मडगावला मार्केट ट्रेन ना. चालेल ठीक आहे. जाऊ दे. बाय. कोकण कन्या आहे ना. ठीक आहे. बाय बाय बाय. जिओ रे बाहुबली. लय दम आहे भाव्यामध्ये ट्रेन खेचण्याची. आमची ट्रेन मध्येच थांबली आणि आम्हाला खूप कोळसा होता आणि तो आम्ही जमा केलाय. बोल ना. आम्हाला नाही जे गाडी. आणि भावेशच्या बॅगेत पण आम्ही कोळसा ठेवलाय. कोणी बोललं ना कुठून काय घेऊन आला तर आम्ही हे देणार त्यांना. कोळसा गिफ्ट. लोक आहेत. युनिक आहे. एवढा मोठा इथं कोळसा पडलाय ना ट्रॅकवर. आम्ही मुलतानी माती पण बघणार रे. मुलतानी मिट्टी बघतोय ते पण बघतोय आम्ही. मुलतानी माती ती पण भेटेल ना. तिकडे कोपऱ्यात भेटेल. बघू अजून पुढे काय भेटलं तर ते पण दाखवतो तुम्हाला. हे गाईज फायनली आता आम्ही मडगावला पोहोचलोय. तुम्हाला समजलंच असणार आम्ही कुठे आलोय फिरायला. आता आम्ही थोडा उतरतो आणि दाखवतो पुढची जर्नी. फायनली पोचलो. आमच्या बॅगा सगळ्यांनी घेतल्या. कालचा रात्रीचा प्रवास फुल थकण्याचा होता. दोघं पण. ओमकार खूप झोपलाय गाडीमध्ये.
एकटा. आणि आम्ही बिचारे गाडीतच बसलो. आम्ही कोकण स्वर्ग बघण्यासाठी आम्ही जागा तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही आम्हाला भेटलं नाही काय. विलवड्याचं भेटलं, बाकी तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठे नक्की चाललोय फिरायला, सांगा आम्हाला नक्की. वडगाववरून आता आम्ही चाललोय, काय माहिती नाही पण गाडी बुक केली आहे 4 व्हीलर. इकडे गाडी घ्यायला चाललोय. गाडी दाखवतो तुम्हाला कशी काय, खूप आहे इकडे गाडीचा, दाखवतो. सो गाईस फायनली आता आम्ही इथं पोचलो आहे आणि आता गाडी रेंटवर घेतली होती ती ही आहे मारुतीची. आता ही गाडी घेऊन आम्ही जाणार साऊथ गोवाला. तिकडे हॉटेल बुक करायचं, अजून एक काम आहे ते पण काम करून पुढे जाऊ वाटचालीसाठी बघू. आणि बीच आज बघू फिरायला. आणि फायनली आम्ही गोव्यामध्ये आलेलो आहे, मला समजेलच नंबर. फायनली आता आम्ही गाडी घेऊन निघालो आहे हॉटेलला जायला. आता बघू कसा प्रवास होतोय आणि दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने रस्ते इकडचे. आणि गोव्यामध्ये फर्स्ट टाइम बघा रॉंग साईड आहे. नाही ड्रायव्हिंग स्कूल आहे वाटतं. आपल्या इकडे वेगळं असतं आणि इकडे बघा कसं आहे, नवीन आहे. जाऊ द्या, रस्त्याच्या मध्ये हेवी ड्रायव्हर आहे. तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय. सो गाईस अजून आता आम्हाला हॉटेल तर भेटलं नाही. मध्ये रस्त्यामध्ये एक फाउंटन हाऊस करून एक पॉईंट आहे, तो बघतोय आम्ही कसा काय. कलर सिटी म्हणून ओळखला जातो. एक रस्ता आहे तो वरती जायला, एवढं वरती चढायचं आहे. खूप वरती चढायचं आहे. कॅफे असणार आता. चालत बघतो वरती काय पूर्ण हिरवंच आहे. वरती कपल्स पॉइंट आहे तिथं रापाराप गप्पागप होता. बघू ना वरती अजून आहे का. तिथं असं काय फिरायला भेटलं नाही. जेवढं आहे तेवढं तुम्हाला दाखवतो आम्ही व्हिडिओमध्ये. आता जातोय आम्ही आता हॉटेलला. इकडे आम्ही हॉटेल दाखवतो तुम्हाला कसं काय. आता हॉटेलला गेल्यावर भेटू. ठीक आहे ना. काहीच आम्हाला तर हॉटेल तर भेटलं नाही. पार्किंगला गाडी लावली आहे आणि बागा बीचवर आलोय. हा बघा व्ह्यू रात्रीचा. अजून खूप प्रयत्न करायला लागतील हॉटेल शोधायला, तेच ट्राय करतोय आम्ही. आणि हे दोघं पोरं खूप बेस्ट आहे बघण्यामध्ये. समुद्र काय सांगू आता. चला गाईस, खूप वेळानंतर आम्हाला एक फायनली हॉटेल भेटले आणि गाडी आम्ही इकडे लावून दिली आहे. गाडी लावून दिली आता तुम्हाला हॉटेल दाखवतो कसं काय. हॉटेलमध्ये स्विमिंग पूल पण आहे चांगलं आहे. सकाळी 9 ते 6 असतो फक्त, आता बंद आहे. बसायला सिटिंग पण आहे. आणि आमचा रूम इथं आहे. चला बघूया. इथून रूमकडे जायचं. सुंदर आमचा असा रूम. मस्त बेड आहे, AC आहे, TV. छोटासा आहे रूम. आता उद्या आम्ही सकाळी निघू 6-7 वाजेमध्ये निघणार आहे गोवा बघायला पूर्ण. मला उद्या दाखवतो. सो गाईस, आमचं तर फ्रेश बी झालं. आता आम्ही चाललोय जेवायला बीचवर. बघू तिकडे कसं काय डिस्टर्बन्स आहे मग सांगू. तुम्हाला मॉल दाखवतो. हा आमच्या हॉटेलचा
माणूस आहे. गाडी एकदम एक नंबर माणूस आहे. गाडी इकडे लावून दिली. सगळी पोरं तयार आहे जेवण करायला. जेवण आणि मजा. आता तुम्ही बघा क्लब आता डान्स बघा तुमचा. का आम्ही नाही इकडे का आम्ही रात्री आलो हे तुम्हाला आता कळेल जेव्हा आम्ही बीचवर जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवू. का नाईटला आपण गोव्याला आलो पाहिजे आणि का एन्जॉय केलं पाहिजे. आमच्या मागे मागे या तुम्हाला सगळे दाखवतो. आमच्या मागे द्या पुढे जाऊ नको. हाय गाईस, आता आम्ही आलो जेवायला रेस्टॉरंटमध्ये. आता आम्ही करतोय अजून चॉईस काही. बिझी माणूस मोबाईलवर आहे सध्या. अजून ऑर्डर काही केली नाही. ऑर्डर केल्यावर दाखवतो. उभा राहून एक फोटो काढ. शावर बिया काय नाही घ्यायला लागत. काय बोलू. हे गाईस गुड मॉर्निंग. ते हॉटेलमध्ये स्विमिंग पूल होता म्हणून पोहायला आलो होतो स्विमिंगला. तुम्हाला दाखवतो पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि पाऊस पण सुरू झाला आहे गोव्यामध्ये. काल तर अजिबात पाऊस पडला नाही आणि आज सुरू झाला. पावसाचं वातावरण खूप आहे. आणि आज परत फिरायला जायचं आहे. आणि जे काल झालं त्याचा सगळा पार्ट तुम्हाला आता दुसऱ्या पार्टमध्ये दाखवणार आहे गोव्याचा. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.